जय श्रीराम. आपल्या सगळ्यांचं बृहन महाराष्ट्र मंडळ प्रस्तुत आनंदाचे तत्वज्ञान या दीर्घ मालिकेत अतिशय मनापासून स्वागत. परमपूज्य मंगेश दादांचं आगमन झालं आहे. परमपूज्य दादा, तुम्हाला इथून नमस्कार करते. आपण सध्या महावाक्याचा विचार करत आहोत आणि भगवंताच्या कृपेनेच इतक्या अवघड विषयाचा विचार आपल्यापर्यंत थोड्याफार प्रमाणात आपल्याला कळू शकतोय असं मला वाटतं. परमपूज्य दादा पूर्ण प्रयत्न करतायत ते अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत आपल्याला समजेल असं सांगायचा. त्याच्यामुळे आता आपण सध्या तत्वम अशी या बोधवाक्याचा विचार करत आहोत आणि मागच्या वेळेला दादांनी म्हटल्याप्रमाणे आपण त्याच वाक्याचा आज पुढे विचार करणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता असेल की हे बोधवाक्य जे आपण बरेचदा ऐकलं आहे त्याचं ओतप्रोत विचार आपण कसा करू शकतो. तर आता मी पुन्हा एकदा परमपूज्य मंगेश दादांच्या चरणी नमस्कार करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम
जय जय राम। श्री राम जय राम, 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 जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, तसेच परमपूज्य मंदाताई गंधे या दोघांचे श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। भगवत कृपेनी सुरू असलेली ही दीर्घ चिंतन मालिका, आनंदाचे तत्वज्ञान, आणि त्यातील व्हॉट नावाचा आपला हा दुसरा टप्पा, आणि त्या अंतर्गत महावाक्य या शिखरस्थ विषयाचं चिंतन। जाणीवपूर्वक शब्द वापरला, शिखरस्थ। दरवेळेला मी हे बोलतोय सातत्याने की हा शिखरस्थ विचार आहे, शिखरस्थ चिंतन आहे, शिखर आहे, वेदांत चिंतनाचं सुद्धा शिखर आहे, निष्कर्ष आहे। त्यामुळे एकदम विषयामध्ये आपला प्रवेश होऊ शकला नाही, आपल्या बुद्धीने अपेक्षित साथ आपल्याला दिली नाही, तरी ना उमेद व्हायची गरज नाही। शुद्ध मराठीत वी हॅव टू कीप ॲट इट, त्यालाच साधना असं म्हणतात। केलेली गोष्ट पुन्हा करणे यालाच अभ्यास म्हणजेच साधना असं म्हणतात। हे मी दरवेळेला बोलतो, कारण अधिकार प्राप्ती हा मोठा विषय आहे, खूप त्याचा विचार करून झालेला आहे। यातनं आपल्याला एकच संदेश मिळतो की अधिकार आपला वाढवत राहायचा आहे आपल्याला, बाकी काही नाही। पण चिंतन मालिकेच्या पूर्णतेचा विचार करता आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास करणं आवश्यक आहे, विचार करणं आवश्यक आहे। म्हणून आपण हा जो दुसरा टप्पा आहे त्याच्या अंतिम भागाकडे येताना महावाक्य हा विषय आपण निवडलेला आहे, कारण तत्पूर्वी करावयाचा सर्व विचार आपला करून झालेला आहे। या टप्प्याच्या अंतर्गत पुन्हा एकदा व्हॉट नावाच्या आता मागील सत्रामध्ये आपण सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदातील तत्त्वमसी या बोध महावाक्याच्या विचाराला प्रारंभ केला होता। त्याला आपण बोध महावाक्य असं म्हटलं होतं। आणि आपण असंही बघितलं की उपनिषदात
9 वेळा आलेलं हे महावाक्य श्री गुरु उद्दालक ऋषी यांनी आपला सत्शिष्य आणि पुत्र असलेला जो श्वेतकेतू याला सत्यतत्वाचा आत्मत्वानी बोध करण्यासाठी उच्चारलेलं हे महावाक्य. आता उद्दालक ऋषी आणि श्वेतकेतू याची कथा आपण मागच्या सत्रात ऐकली. अनुषंगिक जो सगळा संदर्भासह विचार करायचा, त्या संदर्भाचा विचार आपण पुष्कळ केला मागच्या वेळेला. आता आजच्या चिंतनामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महावाक्याच्या बोधाचा विचार करायचा आहे. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला काही श्लोक म्हणतो दरवेळेला, मी त्याला मंगलाचरण असं म्हणतात. परमेश्वराची कृपा आपल्याला लाभावी अशी प्रार्थना त्याच्यामध्ये असते. नामस्मरण असतं. असं येतो विचार कधी कधी की या 1.5-2 मिनिटाच्या नामस्मरणाने काय साध्य होणार आहे. एकदा बोललो असेल मी की जसं आपण देवळात गेल्यावर चपला बाहेर काढतो तसं निदान 1.5-2 मिनिटाच्या नामस्मरणाने आपल्या अंतःकरणातल्या संसाराच्या विचारांची चप्पल बाहेर काढणं अपेक्षित आहे. ती काढण्याची ती प्रक्रिया आहे. कारण आपण महावाक्य नावाच्या अत्यंत पवित्र गर्भगृहात आता प्रवेश करतो आहोत. मुद्दा असा की या महावाक्याच्या चिंतनाचा, बोधाचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यामुळे सर्व आपल्या अंतःकरणातले विचार जर काही असतील शिल्लक तर ते बाजूला ठेवायचे. आता तत्त्वम असि याचा शब्दशः अर्थ आहे ते तू आहेस. बोललोय आपण मागच्या वेळेला आणि माहिती असतं आपल्याला. ते तू आहेस हा त्याचा शब्दशः अर्थ झाला. त्याचा असा सरळ अनुवाद ज्याला म्हणूया आपण, कारण ते संस्कृत वाक्य, त्याचा आपण मराठीत अर्थ करून घेतला, अनुवाद, भाषांतर. ते तू आहेस. आता या महावाक्यामध्ये तत् या पदाचा अनुवाद आपण केला ते. ते म्हणजे त्याचा वाच्यार्थ ईश्वर असा आहे. कारण ज्या जगामध्ये बसून श्री गुरु हा बोध शिष्याला करतायत, शिष्य आणि गुरु हे जीवरूपाने दोघे भिन्न आहेत म्हणून तर हा बोध, हा उपदेश संभवतो. बरोबर. आपण शांतपणे एकदम छान समजून घेत जाणार आहे जेवढं शक्य आपल्याला, यथामती यथाशक्ती. म्हणजे थोडक्यामध्ये याला जगताचा संदर्भ आहे. इट इज रिलेटिव्ह टू द वर्ल्ड. मध्ये मध्ये शुद्ध मराठी मी बोलणार आहे कारण अनेकांना ते लवकर कळतं असा अनुभव आहे. त्यामुळे या जगताच्या संदर्भाने, सापेक्षतेने, समष्टीच्या संदर्भाने या जगाची उत्पत्ती, स्थिती, लय हे सर्व सांभाळणारा, जीवाच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या, ज्याला व्यष्टी म्हणतात शास्त्रामध्ये, व्यष्टीच्या कर्मांना फल देणारा कर्माध्यक्ष आपल्या सर्वांच्या हृदयात स्थित आहे. तो ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती इत्यादी या सर्व ज्या भूमिका आहेत त्या भूमिकांमधनं ईश्वराचा थेट संबंध या सृष्टीच्या व्यापाराशी आहे. बरोबर. समजायला सोपं आहे, काही कठीण नाही. त्यामुळे काय होतं की तत्पदाचा सरळ अर्थ म्हणजे ज्याला आपण वाच्यार्थ असं म्हणतो तो ईश्वर असा त्याच्यामुळे गृहीत धरणं काय ठरतं, उचित ठरतं. ईश्वर. कारण पुन्हा
आपण आत्ता जसं सगळं बोललो की त्याला जगताचा संदर्भ आहे. ईश्वर एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूतादिवास साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. श्वेताश्वतर उपनिषद. एको देव सर्वभूतेषु गूढ. तो गूढ आहे म्हणून तर सांगण्याची वेळ आली की नाही. आजतागायत आपण कधीतरी ही सृष्टी आहे तिचा अनुभव कसा येतो हे सांगणारं प्रवचन कधी आयोजित केलेलं ऐकलंय का? नाही, कारण ते गूढ नाहीच आहे ना, ते इंद्रिय गोचरच आहे. ते दिसतंच डोळ्यांनी, कानाने ऐकू येतच, अनुभव रोज त्याचा येतोच, त्याने सुखी दुःखी मी होतोच. जे माझ्यापासून गूढ आहे तेच सांगावं लागतं. त्यामुळे ही जी श्वेताश्वेतर उपनिषदाची श्रुती काय सांगते आहे, सर्व व्यापक आहे हा ईश्वर, सर्व व्यापक आहे, सर्व भूतांच्या ठिकाणी स्थित आहे, कर्माध्यक्ष आहे, कर्माची फले देणारा आहे जीवाच्या, सर्वांना चेतनत्व प्रदान करणारा आहे इत्यादी. ही जी श्रुती आहे ती स्वतंत्र विचाराचा एक विषय आहे. तो आत्ता आपला एवढं सविस्तर विचार करायची आवश्यकता नाही. मुद्दा तत्चा अर्थ ईश्वर का आहे हे आपण समजून घेतोय. आणि ईश्वर म्हणजे काय तेही थोडक्यात त्याचं पुन्हा एकदा स्मरण. आणि लक्षात आलं असेल की आपण इथे ईश्वर तत्वाबद्दल बोलतोय. आपण सगुण साकार त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे. म्हणून तर एको देव म्हटलेला आहे. आता अवतार अनेक आहेत, आपल्याला माहिती आहे, राम आहेत, कृष्ण आहेत, ते त्याच ईश्वर तत्वाचे सगुण साकार अवतार. त्यामुळे एको देव. आता हा झाला तत्चा सरळ अर्थ आपण बघितला, ईश्वराचा होतो. दुसरं पद आहे त्वम. त्वम म्हणजे तू, त्याचा सरळ अनुवाद. आणि त्या शब्दाचा वाच्यार्थ, मुख्य अर्थ ज्याला म्हणतात तो काय आहे, जीव असा आहे. का? कारण सरळ आहे. श्री गुरु शिष्याशी बोलतायत, त्याला बोध करतायत. शिष्य म्हणजे कोण? अहो जीव. त्यामुळे त्याचा अर्थ जीव असा आहे. त्याला उद्देशून ते वाक्य आहे ना, संबोधून ते वाक्य आहे. कोणाला संबोधलेलं आहे? जीवाला संबोधलेलं आहे. आता पंचदशी या ग्रंथामध्ये पूज्य विद्यारण्य स्वामींनी जीवत्व, आपल्या सर्वांच्या ठिकाणी जीवत्व आहे की नाही? आहे ना. आज विज्ञान ज्याला कॉन्शियसनेस म्हणतं ते हेच, ते जीवत्व. त्यांची समस्या सोडून देऊ आता आपण, वेगळी आहे ती, म्हणून त्यांना दुसरा शब्द तयार करायला लागून एक प्युअर कॉन्शियसनेस वगैरे सांगण्यासाठी. पण जीवत्व म्हणजे जीवाची व्याख्या काय म्हणतात विद्यारण्य स्वामी, की चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते. ही व्याख्या तर आपण या सत्रात तर मला वाटतं बऱ्याच वेळेला शिकलेलो आहे. या ना त्या संदर्भाने कितीही वेळेला असं बोललो मी की होऊन गेलेलं आहे, तरी मला ते सांगावंच लागतं, कारण आधीच महावाक्याचा विचार सुरू आहे. त्याच्यात एखादी संकल्पना स्पष्ट राहून गेली की पुढचं सगळंच बिघडणार आपलं गणित. त्याच्यामुळे चैतन्यम यदधिष्ठानम, शांत एकदम एकचित्ताने आपल्याला ऐकायचं आहे. कारण सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की जीव ही संकल्पना जर मला समजली नाही तर परमार्थामध्ये प्रगतीच होत नाही. आणि म्हणून तर परमार्थाच्या नावाने मग जे काय चाललेलं असतं, जे काय आता त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. अनेक उत्सवात आपण असतो, त्या उत्सवाचा उद्देश काय आहे हे बऱ्याच वेळेला हरवलेलं आहे असं लक्षात येतं. मग कोणाचा उत्सव किती मोठा, किती लोक आले होते,
मग त्याचं सोशल मीडियावरचं अस्तित्व कसं होतं, या गोष्टींना फार प्राधान्य येतं. त्यामुळे जीव समजला पाहिजे. चैतन्यम यदधिष्ठानम म्हणजे अधिष्ठान चैतन्य. कूटस्थ, हळूच एक शब्द आणलात आम्ही, पण आपल्याला असे हळूहळू शब्द आणतच पुढे जायचं आहे. तसंच लिंगदेहश्च यः पुन्हा म्हणजे लिंगदेह, आपण अजून साधी भाषा करून घेऊ त्याची, अंतःकरण म्हणूया त्याला. बारकावे सोडून देऊ, त्यांनी सध्या काही बिघडत नाही. अंतःकरण आणि चिच्छाया लिंगदेहस्था म्हणजे लिंगदेहस्थ चैतन्याची छाया. छाया म्हणजे सावली नव्हे, तर अंतःकरणामध्ये या कुटस्थाचं किंवा आत्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्याला काय म्हणतात, चिदाभास असं म्हणतात. आपण खूप वेळा शिकलेलो आहे. आणि या 3 घटकांचा जो समुदाय आहे, तत्संघो, द युनिट, कंपोजिट, या 3 घटकांच्या समुदायाला जीव असं म्हणतात. पुन्हा एकदा, कितव्यांदा आपण बोलतोय मला माहित नाही या मालिकेमध्ये. याला म्हणायचं जीव. 3 घटक झाले त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा, कोणतं, अधिष्ठान चैतन्य, बरोबर. दुसरं लिंगदेह म्हणजे अंतःकरण, आणि तिसरं त्याच्यात फाकलेला याचा प्रकाश, अखंड त्यांना एकमेकांना, कारण काय आहे, सान्निध्य आहे एकमेकांचं. या तिघांना मिळून जीव असं म्हणतात. आणि हा सगळ्यांचा सारखाच असतो. अमेरिकन लोकांचा जीव वेगळा, भारतीय लोकांचा वेगळा नाही. गाईचा वेगळा, सिंहाचा वेगळा नाही. संतांचा वेगळा, माझा वेगळा नाही. एकच जीव, एकच जीव, एकच म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा, पण जीव ही संकल्पना एकच. म्हणजे जीवाचे प्रकार नाही आहेत. आता जीव ही संकल्पना सांगण्याच्या पद्धती आहेत काही, त्या सोडून देऊ. त्यातली आपण एक पद्धत निवडलेली आहे आपल्या अभ्यासासाठी. शेवटी अभ्यासासाठी असतं हे सगळं. पुढे तत्चा विचार केला आपण, ईश्वर असा अर्थ केला आपण, त्याचा समजावून घेतलं. त्वमचा आपण विचार केला, त्याचा अर्थ जीव असं म्हटलं, समजावून घेतलं. आणि तिसरं पद आहे असी. असी या पदाने ऐक्य सुचवलं जातं. आणि त्याच्यामुळे तत्त्वम असी या संपूर्ण वाक्याचा अर्थ, म्हणजे ज्याला वाच्यार्थ असं म्हणतात, तो काय झाला मग आत्ता आपण जे शिकलो त्याच्याप्रमाणे, जीव ईश्वर आहे. बरोबर. सोप्पं एकदम, काही कुठे गोंधळाला वाव नाही. म्हणजे या वाक्याने जीवेश्वरांचं काय सुचवलेलं आहे, ऐक्य सुचवलेलं आहे. इथपर्यंत आपला विचार महावाक्याचा आता आलेला आहे. आणि मला असं वाटतं की काही कुठे गोंधळ नसावा, कारण जेवढं शक्य आहे तेवढं आपण सुटसुटीत, मोकळं करत, खडे मांडल्यासारखं गणितीय पद्धतीने समजावून घेतलं. तत्त्वम असी, जीव ईश्वर आहे म्हणजे जीवेश्वरांचं ऐक्य आहे. इथपर्यंत आपण आलो. आता हे वाक्य ऐकल्यानंतरच कदाचित अनेकांच्या मनात विचारही सुरू झाला असेल की हा जो प्रस्तुत वाच्यार्थ आपण आत्ता बोललो, त्याचा जर आपण विचार केला तर फार काही विचार सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या ताबडतोबच लक्षात येतं की ईश्वर आपण ज्याला म्हणतो, त्या ईश्वर तत्वाचे धर्म आणि जीव तत्वाचे धर्म हे तर खरं परस्पर विरुद्ध आहेत. प्रचंड तफावत आहे दोघांमध्ये. अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं की जीव ईश्वरांचं ऐक्य जर इतकं स्वाभाविक असतं तर सर्व जीवांना ईश्वरच म्हटलं असतं. किती ईश्वर झाले असते जगामध्ये. कारण शुद्ध सत्वप्रधान माया
ही ईश्वराची उपाधी आहे. बोललो आपण 2 सत्रांपूर्वीच. ते बिल्डिंग ब्लॉक्स असतात ना सत्र सगळी. काही विशिष्ट विचार करून त्या क्रमानेच बसवतोय आपण. त्यामुळे ही शुद्ध सत्वप्रधान माया ही ईश्वराची उपाधी आहे, तर मलिन सत्वप्रधान अविद्या ही जीवाची उपाधी आहे. झाला फरक, इथूनच सुरुवात झाली टू डायव्हर्ज. ईश्वराची उपाधी माया ही त्याच्या स्वाधीन आहे, तर जीवाची उपाधी अविद्या तिच्या जीव स्वाधीन आहे. महावाक्याचा अभ्यास का करावा लागतोय? त्याच्या अधीन आहे आपण अविद्येच्या म्हणूनच ना. नाही तर हे वेळच कशाला आली असती. म्हणून तर ईश्वराला अभ्यास करावा लागत नाही, कारण त्याची माया नावाची उपाधी नित्य निरस्त आहे. तिचा नित्य निरासच आहे. अगदी अजून साध्या भाषेत बोलूया, ईश्वराला त्याच्या स्वरूपाचं कधीच विस्मरण नसतं. कालच्या कीर्तनामध्ये तो शब्द परमपूज्य गुलाबराव महाराजांनी आपल्याला दिलेला कशासाठी दिला? अनध्यस्त विवर्त, त्याच्यासाठी दिला. त्यांना कधीच विस्मरण नसतं आपल्या स्वरूपाचं. मुद्दा, ईश्वराची जी उपाधी माया ती त्याच्या स्वाधीन आहे, तर जीवाची उपाधी अविद्या त्या उपाधीच्या स्वाधीन आपण आहोत. बरं, ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. जीव कसा आहे सांगण्याची आवश्यकता आहे? अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे इत्यादी. ईश्वर कर्मफलदाता आहे, तर जीव कर्मफल भोगता आहे. दिलेलं गपचूप भोगावं लागतं की नाही? तो गपचूप शब्द खूप छान आहे. कारण पुन्हा सांगतो मी, तुम्ही नास्तिक असा की आस्तिक असा, तुम्ही ईश्वराची 4 तास पूजा करा का नका करू, तो कर्माध्यक्ष आहे आणि तो व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनेच फलं देतो. ती मला मान्य होत नाही ही माझी समस्या आहे. पण मुद्दा, तो कर्मफलदाता आहे, मी कर्मफल भोगता आहे. ईश्वर संपूर्ण सृष्टीचा स्वामी आहे, तर जीव एका मर्यादित अर्थाने म्हटलं तर देहाचा स्वामी आहे. तो देहाचा तरी स्वामी आहे का हा प्रश्नच आहे, पण म्हणून मी मर्यादित अर्थाने म्हणाल सोडून देऊ की निदान हा देह माझा आहे हरकत नाही. आणि तो स्वामी याच्यासाठी म्हणायचा तो माझाच आहे, दुसरा कोणाचा नाही म्हणून. कारण तेवढं एक घर आपल्याला हक्काचं मिळालेलं आहे, फक्त ते भाड्याने मिळालं हे लक्षात राहत नाही. ते माझंच आहे असं माझं वागणं जीवनभर सुरू असतं, वेगळी समस्या सोडून द्यायची पुन्हा. मुद्दा, ते याचा स्वामी असं म्हणूया. आता हे सगळं कशासाठी सांगतोय तर थोडक्यात बोलूया की इतके विरुद्ध धर्म ज्यांचे आहे, त्या तत्वांचं ऐक्य शक्य आहे का? त्यांचं ऐक्य शक्य नाही आहे. पण श्रुती तर हे ऐक्य सुचवते, तत्त्वम असी. श्रुती हे ऐक्य आपल्याला सुचवते आहे, आणि नुसतं सुचवत नाही, तेही त्या महावाक्यातून सुचवते आहे. आणि श्रुती ही सदैव सत्य बोलते, सदैव. श्रुतीवरती मावली नाही जगा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पै अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती. फार सुंदर ओवी आहे ती, सोडून देऊ. मुद्दा एवढाच आहे, श्रुती फक्त सत्य बोलते. मला ते असत्य वाटत असेल तर मला माझी बुद्धी दुरुस्त करून घ्यायला हवी, कारण ते ईश्वराचे निश्वासित आहेत, ते अपौरुषेय आहे, त्याच्यामध्ये मानवी बुद्धीचे दोष नाहीत. हे आत्ता सांगण्याचं खरं स्थानच नाही आहे. या गोष्टीत आपण खूप मागे टाकले आपल्या चिंतनामध्ये आता. त्यामुळे श्रुती सदैव सत्य बोलते. माझा अनुभव वेगळा सांगतोय. याचा अर्थ असा आहे की आपल्याला या वाच्यार्थाप्रमाणे मी जो अर्थ लावतो आहे त्या स्थूल पातळीवरून आपल्याला लक्षार्थाच्या सूक्ष्म पातळीवर उतरणं आवश्यक आहे. कारण श्रुतीचं सांगणं आणि माझा अनुभव याच्यामध्ये
खूप मोठी दरी, अंतर पडत आहे. वाक्यवृत्ती नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात की मानांतर विरोधेतु मुख्यार्थस्य परिग्रहे मुख्यार्थेना विना भूते प्रतितीर्लक्षणोच्यते. वाक्यवृत्ती नावाचा सुंदर ग्रंथ आहे श्रीमद आद्य शंकराचार्यांचा. मानांतर विरोधे म्हणजे मानांतर विरोधेतु मुख्यार्थास्य परिग्रहे म्हणजे मुख्य अर्थ स्वीकारताना जेव्हा आपल्या प्रमाण ज्ञानाशी जेव्हा विरोधाभास निर्माण होतो, मानांतर विरोध हेतू विरोधाभास निर्माण झाला की नाही आत्ता आपल्या मनामध्ये, जीव ईश्वर कसा असेल, विरुद्ध धर्म आहेत त्याच्यापुढे, आत्ताच आपण विचार केला. तर तेव्हा काय करायचं, तर मुख्यार्थेना विनाभूते प्रतितीर लक्षणोच्यते म्हणजे तेव्हा लक्षणेचा वापर करावा लागतो. ऐकलाय का शब्द तुम्ही? जे नियमित वाचनाला येतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलेलं आहे. वाचनाला म्हणजे या आपल्या सत्राला येतात म्हणूया. का? कारण ह्या सगळ्या संकल्पनांचा आता लक्षात येत असेल कशी योजना केलेली आहे. दीज आर ऑल बिल्डिंग ब्लॉक्स. लक्षणेचा आपण अत्यंत सविस्तर विचार केलेला आहे. त्याचे प्रकार किती, त्याचा अर्थ किती, सगळ्या दृष्टीने. त्यामुळे आचार्य म्हणतात की इथे लक्षणेचा वापर करावा लागतो. जेव्हा असा मुख्य अर्थ जो आहे तो स्वीकारताना जेव्हा त्याचं विरोधाभास निर्माण होतो प्रमाण ज्ञानाशी आपल्या, लक्षणं वापरून काय करावा लागतो, लक्षार्थ त्याचा ठरवावा लागतो. मी जसं म्हणालो मागील काही सत्रांपूर्वी आपण लक्षणेचा अगदी सविस्तर अभ्यास केला, तो याच्याच करता गेला की या सर्व संकल्पनांचा महावाक्य चिंतनाच्या वेळी उपयोग व्हावा. हे आपण तेव्हा बोललो होतो, जर स्मरणात असेल तर. ती वेळ आता आलेली आहे. त्यामुळे मग या महावाक्याचा विचार करताना लक्षणं वापरायची हे कळलं. प्रश्न निर्माण होतो मग कोणती लक्षणं वापरायची, कारण आपण लक्षणेचे प्रकार शिकलो होतो, आठवत असेल तर पुन्हा एकदा. श्रीमद आद्य शंकराचार्य वाक्यवृत्तीमध्ये पुढच्याच श्लोकामध्ये त्याचं उत्तर देतात की तत्वमस्यादी वाक्येषु लक्षणा भागलक्षणा. तत्वमस्यादी वाक्येषु लक्षणा भागलक्षणा म्हणजे काय की तत्वमसी या महावाक्याचा अर्थ लावताना भागत्याग, त्याला दुसरं नाव आपण शिकलो होतो जहत जहल लक्षणा. जहत आणि अजहत हे दोन शब्द एकत्र येऊन तयार होतो शब्द जहत जहल लक्षणा, ही वापरावी लागते. पुन्हा आपल्या समजण्यातून काही राहून जाऊ नये म्हणून या लक्षणेचं अर्थ असा की काही भागाचं ग्रहण तर काही भागाचा त्याग, असं या लक्षणेचं स्वरूप आहे. म्हणून त्याला भागत्याग असं सुद्धा म्हणतात. भाग म्हणजे स्वीकार, त्याग म्हणजे सोडून देणं, अस्वीकार. जहत अजहत. आता त्याची उदाहरणं हे सगळं आपण सगळं झालं आहे आपलं, जुने सत्र तुम्ही ऐकू शकता किंवा प्रत्यक्ष ग्रंथांचा अभ्यास करू शकता. कसे मुद्दा या लक्षणेचं स्वरूप की एका भागाचा स्वीकार आहे आणि एका भागाचा त्याग आहे, ही लक्षणं इथे वापरावी लागते, तर ही जी विचारांमधली दरी आहे ती आपल्याला भरून काढता येऊ शकते. आता पुढचा प्रश्न आला. आपण अगदी छान असं टप्प्याटप्प्याने विचार करत चाललो आहे, मी जसं म्हणालो, जितकं सोपं करून घेणं शक्य आहे तेवढं. आता पुढचा प्रश्न, कोणत्या भागाचा स्वीकार करायचा आणि कोणत्या भागाचा त्याग करायचा. पुन्हा आपण विचार काय करतोय, तत्चा अर्थ आपण केला ईश्वर, त्वम या पदाचा अर्थ आपण केला जीव, आणि असी या पदाने ऐक्य सुचवलेलं आहे, जीवेश्वराचं ऐक्य, पण अनुभवाच्या विरुद्ध. इज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट.
म्हणून आता आपण लक्षणा वापरणार. एका भागाचा त्याग करणार, एका भागाचा स्वीकार करणार. मग त्याच्यासाठी भाग समजले पाहिजे पहिले. ईश्वराचे धर्म कळले, ईश्वराची लक्षणं पण माहिती आहेत, सगळं ठीक आहे. पण ईश्वर याचा अर्थ अधिष्ठान चैतन्य ब्रह्म आणि माया त्याची उपाधी. मगाशीच बोललो आपण. अधिष्ठान चैतन्य ब्रह्म जेव्हा आपण मायेसह त्याचा स्वीकार करतो, माया नावाच्या उपाधीसह त्याचा स्वीकार करतो, तेव्हा त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि जीवामध्ये अधिष्ठान चैतन्य कुटस्थ आणि त्याची उपाधी मगाशी आपण बोललो अविद्या, त्याला म्हटलं जीव. म्हणजे ईश्वरामध्ये दोन घटक झाले, अधिष्ठान चैतन्य ब्रह्म झालं आणि त्याची उपाधी माया झाली. जीवामध्ये अधिष्ठान चैतन्य कुटस्थ झालं आणि त्याची उपाधी अविद्या. दोन घटक आपण वेगळे केले. आता मघाशी आपण जे बोललो की इतके विरुद्ध धर्म आहेत ईश्वराचे आणि जीवाचे. का बरं विरुद्ध धर्म आहेत? तर त्याचा विचार करतानाच आपल्या लक्षात येतं की या दोन्ही तत्वांचा आपण सोपाधिक विचार करत होतो. म्हणजे उपाधीसह विचार करत होतो. कोणत्या उपाधी? आत्ताच बोललो, ईश्वराची पुन्हा माया, जीवाची अविद्या. आपण या उपाधींसह जेव्हा विचार करतो तेव्हा इतके विरुद्ध धर्म आपल्याला दिसतात. मग आपण जर ईश्वराच्या माया या उपाधीचा त्याग केला समजा, तर काय अवशिष्ट राहतं? आपण आत्ताच शिकलो, एकमेवा द्वितीयम सन्नामरूप विवर्जितम सृष्टेः पुराधुनाप्यस्य तादृक्त्वम तदितीर्यते. पंचदशीतला श्लोक आहे. एकमेव द्वितीयम सन्नाम म्हणजे सत नामरूप विवर्जितम, की सृष्टे हे पुरा म्हणजे सृष्टीच्या पूर्वी काय? नामरूप रहित, नामरूप विवर्जितम. एकमेवा द्वितीयम, एकमेव स्वगत सजातीय विजातीय भेदरहित भेदशून्य असं काय होतं? सत नावाचं तत्व. आणि होतं ही माझी भाषा आहे, मी जगाच्या संदर्भाने होतं म्हणतो, त्याला आहेच असं म्हणतात, कारण ते कालातीत तत्व आहे असं श्रुती प्रतिपादन करते. त्याचं आजही त्याचं स्वरूप तसंच आहे. असं या तत्पदाने सांगितलेलं आहे. थोडक्यामध्ये काय अवशिष्ट राहतं ते विचार करतोय आपण उपाधी काढल्यानंतर. ते जे अवशिष्ट राहतं ते एकमेवा द्वितीयम सत नामरूप विवर्जितम सृष्टे हे पुरा. आणि तेच इथे या महावाक्यामध्ये तत् या पदाने खरं श्रुतीने त्याचं प्रतिपादन केलं आहे. वेदांत परिभाषा आणि पंचदशी या ग्रंथात वाच्यार्थ न स्वीकारता थेट लक्ष्यार्थ स्वीकारला आहे. हे मी तुम्हाला सांगतोय, थोडक्यात लक्षात आलं असेल तर. कारण तिथे तत्पदाचा अर्थ डायरेक्ट, शुद्ध मराठीत डायरेक्ट म्हणजे थेट हाच केलेला आहे. त्यामुळे तिथे लक्षणीची गरज नाही ठेवली त्यांनी. थोडक्यात बोलूया, ईश्वराच्या माया या उपाधीचा आपण त्याग केला तर काय अवशिष्ट राहतं? मग तर निरुपाधिक ब्रह्मचैतन्य अवशिष्ट राहतं. कारण मुळात त्याच निरुपाधिक ब्रह्मचैतन्याचा मी उपाधीसह विचार करतो आणि त्याला ईश्वर असं म्हणतो. मी म्हणजे शास्त्रांनी सांगितलेल्या व्याख्येप्रमाणे, बरोबर. त्यामुळे उपाधी, ज्याला उपाधी चिकटवली त्याची उपाधी काढली की शिल्लक काय राहणार आहे? ज्याला चिकटवली होती ते शिल्लक राहणार आहे. निरुपाधिक ब्रह्मचैतन्य. समजायला सोपं. आता त्याच्याचप्रमाणे आपण जीवाच्या अविद्या या उपाधीचा जर त्याग केला तर काय अवशिष्ट राहतं? कुटस्थ चैतन्य. मगाशीच बोललो आपण. कारण जीवामध्ये दोन दोन
कोणते दोन घटक? कुटस्थ चैतन्य आणि त्याची उपाधी अविद्या. त्यामुळे अविद्या या उपाधीचा त्याग केला तर कुटस्थ चैतन्य अवशिष्ट राहतं. आता कुटस्थ चैतन्य किंवा कुटस्थ हा शब्द जो आहे, मुळामध्ये निरुपाधिक ब्रह्मचैतन्य जे आहे, ज्याचा आपण ईश्वराच्या संदर्भात विचार केला, ते जे निरुपाधिक ब्रह्मचैतन्य आहे, जे निरपेक्ष आहे, निरपेक्ष व्यापक आहे, त्या तत्वाचा जेव्हा एका जीवापुरती विचार केला जातो, एखाद्या व्यष्टीपुरती तेवढ्याच मर्यादित संदर्भात विचार केला जातो, तेव्हा त्यालाच कुटस्थ म्हटलं जातं. फार महत्वाचा मुद्दा आहे, म्हणून मी थांबलो. लेट इट सिंक इन. शब्द जरी वेगळा असला कुटस्थ, तो आपल्या सोयीसाठी जरी आपण बसवलेला असला, तरी मुळात तेच निरुपाधिक चैतन्य आहे. पण जीवाच्या संदर्भामध्ये, फार मी शास्त्रीय शब्द न वापरता साध्या शब्दात बोलतोय, उपहित चैतन्य वगैरे शब्द वापरत नाही आहे, पण जीवाच्या संदर्भामध्ये त्याच ब्रह्मचैतन्याचा आपण मर्यादित जेव्हा विचार करतो, तेव्हा त्यालाच आपण काय म्हणतो? कुटस्थ म्हटलं जातं. कुटस्थ चैतन्य. आणि त्याच्या विरहित विचार केला की त्यालाच म्हणायचं ब्रह्मचैतन्य. आणि हे जे कुटस्थ आहे ते जीवाचं शरीर, इंद्रिय, अंतःकरण या सर्वांना सामान्यपणे प्रकाशित ते करत. आता कळत आहे थोडंसं काय? एको देव सर्वभूतेषु गूढ, कसं म्हणालो आपण. देव एकच, सर्वव्यापी, सर्वभूतांतरात्मा. जीव असू द्या हो, अनेक जीव आहेत, अनंत जीव आहेत, देव एकच. कारण ब्रह्मचैतन्य एकच. जीवाच्या संदर्भात विचार केल्यामुळे असं वाटतं कुटस्थ, याचा वेगळा आणि त्याचा वेगळा. बोलण्याची भाषा आहे ती. ह्या संदर्भात त्याला प्रत्येक आत्मा असंही म्हणतात. प्रत्येक आत्मा. थोडक्यात आपण काय समजून घेतोय या सगळ्यामध्ये? निरुपाधिक ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य एकच. सारखे नाही, एकच. उपाधी संदर्भाने नावं वेगळी फक्त. माया उपाधी म्हटलं की त्याला ईश्वर म्हणायचं. अविद्या उपाधी, एका व्यष्टीचा विचार केला तर त्याला कुटस्थ म्हणायचं. म्हणून उपाधीचा त्याग केला आपण आणि या भागाचा आपण स्वीकार केला. भागत्याग लक्षणा, जहत जहल लक्षणा. विचार सुरू आहे आपला. पुन्हा मुख्य विषय विसरायला होऊ नये म्हणून मी सारखी सारखी आठवण मध्ये मध्ये ध्रुवपदासारखी करत असतो. आपल्या विचारांमधल्या दरी जी आहे पडलेली, वाच्यार्थ आणि आपले जे अनुभव, ती दरी लक्षणेच्या साह्याने आपण उल्लंघायचा प्रयत्न करतोय. म्हणून याला भागत्याग लक्षणा म्हणतात. कारण उपाधीचा त्याग केला आणि त्यातलं जे शुद्ध मराठीत कॉमन डिनॉमिनेटर जो आहे, समान तत्व, म्हणजे समान म्हणजे तेच तत्व, त्याचा स्वीकार केला. याला म्हणायचं भागत्याग लक्षणा, याला म्हणायचं जहत जहल लक्षणा. आता सोपाधिक असा तत् या पदाचा आपण ईश्वर असा अर्थ केला, बरोबर? त्यामुळे सोपाधिक असा जो ईश्वर वाचक तत्, त्याला निरुपाधिक करणे म्हणजे त्याच्या उपाधीचा बाध करणे, त्याग करणे, जे आपण बोलतो आहे, त्याला तत्पद शोधन असं म्हणतात. आणि सोपाधिक असा जो जीव वाचक जो त्वम, त्याला निरुपाधिक करणे म्हणजे त्वम पद शोधन असं म्हणतात त्याला. तत्त्वम पदार्थ शोधन ऐकलं असेल तुम्ही. आणि त्याच्यामुळे ब्रह्म म्हणजे ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य यांचं नित्य, आता अजून एक नवीन शब्द मी आणतो, नवीन नाही आहे, अभ्यास झालेला आहे, नित्य समानाधिकरण आहे.
त्यांचं अधिकरण समान आहे. आता ह्या वाक्याचं स्पष्टीकरण द्यायला माझ्याकडे वेळ नाही आणि आवश्यकताही नाही, कारण जसं लक्षणेबद्दल मी बोललो तसंच बाध समानाधिकरणाची जी प्रक्रिया आहे ती आपण याच्या आधी समजावून घेतलेली आहे. ती त्याच्याच करता तेव्हाही मी हे बोललो होतो की महावाक्य चिंतनासाठी त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्यामुळे ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य यांचं नित्य समानाधिकरण आहे. अगदी अजून साध्या भाषेत बोलू, ते नित्य एकच आहेत. व्यवहार दोन होतात व्यष्टी समष्टीच्या संदर्भाने, पण त्यांचं समानाधिकरण एकच आहे. कोणाचं? ब्रह्म आणि कुटस्थ चैतन्याचं. पण तत् आणि त्वम यांचं बाध समानाधिकरण आहे. का बरं? कारण त्यांच्या उपाधीचा बाध करून घ्यावा लागतो विचाराने. ह्याला म्हणायचं बाध समानाधिकरण. बाध केल्यानंतर त्यांचं समानाधिकरण सिद्ध होतं, बाध करण्याच्या आधी नाही. म्हणून त्याला बाध समानाधिकरण असं म्हणायचं. या प्रक्रियेचा मी जसं म्हणालो आपण आधीच्या सत्रांमध्ये सविस्तर विचार केला. आता इथपर्यंत आपला विचारांची गाडी आलेली आहे. तत्त्वमसी, ईश्वर जीवाचं ऐक्य, आणि ते विरुद्ध धर्माचे तत्त्वती असल्यामुळे त्यांचं ऐक्य संभवत नाही. मग त्यांचं ऐक्य सिद्ध करण्यासाठी लक्षणेचा वापर केला. कोणती लक्षणा? भागत्याग लक्षणा. त्यातल्या एका भागाचा स्वीकार केला, एका भागाचा त्याग केला. ज्याचा स्वीकार केला ते ब्रह्मचैतन्य आणि कूटस्थ चैतन्य, आणि ज्याचा त्याग केला त्या उपाधी आणि ब्रह्मचैतन्य आणि कूटस्थ चैतन्य मुळात एकच आहे. त्यांचं नित्य समानाधिकरण आहे. आणि उरलेले तत् आणि त्वम यांचं बाध समानाधिकरण आहे. इथपर्यंत आपली गाडी आली विचारांची. आता जीवाला निरुपाधिक केल्यानंतर, म्हणजे सोपाधिक जो जीव आहे त्याची जी उपाधी, तिचा एकांतात साधन चतुष्टय संपन्न होऊन श्रवण, मनन, निधिध्यासन याच्याद्वारा 3 देहांचा निरास केल्यावर प्रतिबिंब वेगळं राहू शकत नाही. मगाशी आपण जीवाची व्याख्या शिकलो. ते जे प्रतिबिंब, ज्याला आपण चिदाभास असं म्हटलं, ते वेगळं राहू शकत नाही. ते त्या बिंबात जाऊन मिळतं. ही प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायात सांगितले आपल्याला. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपणिया ते आपण देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. फार सुंदर ओवी आहे. काय प्रत्यक्षात घडतं कशामध्ये? शुद्ध मराठी शब्द मेडिटेशन, संस्कृत शब्द त्याला ध्यान. मध्ये मध्ये जरा विनोद केले की जरा बरं वाटतं. खूपच गंभीर विषय सुरू असतो. मेडिटेशन म्हणून काही बिघडत नाही, आपलं काही बिघडत नाही. नाव बदलले तरी काही बिघडत नाही. संकल्पना थोडीच बदलणार आहे. आणि तुम्ही कोणत्याही मार्गाने या, इथेच येऊन पोचावं लागतं. कुठे? परतोनी पाठीमोरे ठाके. अहो, त्या परतोनी पाठीमोरे ठाकेमध्येच तर आयुष्य चाललं आमचं. कारण ती माझी वृत्ती पाठीमागे वळायलाच तयार नाही आहे. इतकी तिला विषयांची आसक्ती आहे, इतकी आवड आहे, इतका माझा जीव या संसारात रमलेला आणि रंगलेला आहे की मी ध्यानाला जरी बसलो, मांडी घातली, डोळे मिटले, दार बंद केलं, सगळीकडे शांतता, अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलो, म्हणजे बाहेरची सगळी अनुकूल परिस्थिती जरी निर्माण केली तरी माझं अंतःकरण कुठे मला अनुकूल आहे? ते बाहेरच धावतं.
कारण पूर्वतयारी झालेली नाही ना अजून. म्हणून साधन चतुष्टय संपन्न शब्द वापरला मी. ती पूर्वतयारी आहे. मग ती केल्याशिवाय ध्यान करू नये असंही नाही. ते करता करता ध्यानाचा अभ्यास करायचा आहे. पण ती न करता मी ध्यान आयुष्यभर जरी केलं तरी मग डॉक्टर काका म्हणतात तसं, या ध्यानाला काय ध्यान लागणार आहे. त्यामुळे परतोनी पाठीमोरे ठाके म्हणजे अंतःकरण आपल्या विषयापासून परावृत्त होऊन ते अंतर्मुख होऊन स्थिर होणं. गेलं का नाही आयुष्य? बोलायला मला किती 30 सेकंदही नसतील लागले. त्याच्यासाठी संपूर्ण साधनेचा हा सगळा पसारा जो आहे ना तो एवढ्याचसाठी आहे की परतोनी पाठीमोरे ठाके माझी वृत्ती अंतर्मुख कशी होईल. मग ती अंतर्मुख होत नाही कारण ती 1000 ठिकाणी अडकलेली आहे. मग तिला ते 1000 ठिकाणाहून सोडवून आणावं लागतं. कशामध्ये अडकली आहे? कोणाची मुलात असेल, कोणाची मुलीत असेल, कोणाची बायकोत असेल, कोणाची नवऱ्यात असेल, कोणाची घरात, कोणाची नोकरीत, प्रमोशन, काय वाटेल ते ज्याचे ते विषय. लोकेशणा, दारेशणा, वित्तेषणा, अनेकही क्षण आहेत. त्या विषयापासून ती परावृत्त करावी लागते, अंतर्मुख होऊन ती स्थिर व्हावी लागते. आणि मग काय होतं? आणि आपण आपण या ते आपण देखे आणि देखत खेवू ओळखे. मग ती आपल्या आत्मस्वरूपाला पाहते. आणि जे अंतःकरण आहे ना, जाऊ द्या खूप विषय लांबत जाईल कारण ही ओवीच इतकी सुंदर आहे. ती वृत्ती जी आहे ना ती प्रवाही असते. आणि आपल्याला माहिती आहे प्रवाहाला नेहमी टेकायला काहीतरी लागतं. ते अंतर्मुख जेव्हा होते तेव्हा ती स्वरूपाला जाऊन टेकते. आणि ती आपल्या आत्मस्वरूपाला पाहते, ओळखते आणि काय म्हणते, हे सच्चिदानंद जे आत्मतत्व आहे, अरे तेच मी आहे असा अनुभव ती घेते. देखत खेवो ओळखे. ओळखे म्हणजे अनुभव घेते. म्हणजे आपल्या आत्ताच्या चालू भाषेमध्ये प्रतिबिंब बिंबामध्ये मिळतं. मग तिथे काय होतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते मी सांगत नाही. तिथे जे काय होय तया नामसुख. दुसरी ओवी येते, याचा याचा भाग नाही, दुसरी ओवी येते. तिथे जे काय होय तया नामसुख. सारांशाने बोलूया. ही प्रक्रिया आहे त्याची, हे होण्याची ही प्रक्रिया आहे की ब्रह्म तत्व म्हणा, चैतन्य म्हणा आणि कुटस्थ चैतन्य किंवा ब्रह्म आणि कुटस्थ म्हणूया, हे नित्य एकच असल्यामुळे तत् आणि त्वम यांचा लक्ष्यार्थाने ऐक्य सिद्ध होतं. आली आपल्या ते आपली जी गाडी आहे विचारांची ती पूर्णतेकडे चाललेली आहे की वाच्यार्थाने मला भेद दिसला की जीव आणि ईश्वर कसे एक असतील. कारण तिथे आपण सोपाधिक विचार करत होतो, उपाधीसह विचार करत होतो. आपण उपाधीचा त्याग केला, एका भागाचा त्याग केला, एक भाग तसाच ठेवला, त्याचा स्वीकार केला. इकडे ब्रह्मचैतन्य, इकडे कुटस्थ चैतन्य. आणि आपण हे सिद्ध केलं की ते दोन्ही एकच आहेत. आणि म्हणून तत् आणि त्वम यांचा लक्षार्थाने ऐक्य सिद्ध होतं. त्यामुळे जीवाचं खरं स्वरूप ब्रह्म हेच आहे. जीव ब्रह्मच आहे. ही जी आपल्या अंतःकरणात पडलेली गाठच आहे ती फार सुंदर. विचार जर केला ना, या एक एक गोष्टी कशा छान आपल्याला समजायला लागतात. भिद्यते हृदय ग्रंथी असं का म्हटलेलं आहे श्रुतीमध्ये? ही जी गाठ पडलेली आहे अखंड अनंत जन्मांची गाठ आहे आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये, मी जीव आहे. ही जी विचारांची बुद्धीच्या निश्चयतेची गाठ आहे तीच तर उकलायची आहे. ही प्रक्रिया जी आहे ना ती गाठ सोडवणं, तिचा नाश करणं. भिद्यते हृदय ग्रंथी. सर्व संशयांचा नाश होतो मग. आणि मग लक्षात येतं की अरे, त्या उपाधींचा निराश आणि मग तो करण्यासाठी परतोनी पाठीमोरे ठाकेचा अधिकार. मी जसं म्हणालो, साधन चतुष्टय संपन्न व्हावंच लागतं. तुम्ही कुठल्याही मार्गाने विचार करा, त्याला 5 यम म्हणा, 5 नियम म्हणा, त्याला विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व म्हणा,
भगवंताचं प्रेम म्हणा, वेगवेगळ्या मार्गांमध्ये फक्त भाषा बदलते, परिणाम एकच आहे, आशय एकच आहे. त्यामुळे जीवाचं खरं स्वरूप ब्रह्मच आहे. आणि या लक्षार्थाचा, हा जो लक्षार्थ आपण आत्ता बघितला, तत् त्वम असी या महावाक्याचा विचार करताना त्या ऐक्याचा अनुभव असलेले सद्गुरू हे साधक जीवाला काय सांगतात आहे? तत्त्वम असी, तत्त्वम असी, असा ते बोध करतात शिष्याला, साधकाला. आणि मग श्री गुरुमुखातून आलेल्या या महावाक्य श्रवणाने साधकाला अहम ब्रह्म अस्मी असा अपरोक्ष साक्षात्कार होतो. आता तो काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, तो वस्तू होऊन उठे कवणू एक जो, असा असू शकतो. किंवा कालांतराने साधना करून सद्गुरूंनी अनुग्रहकाळी काही त्या अनुभवाची काही झलक साधकाला मिळालेली असते, त्याचा तो दृढतेने अपरोक्षाचा तो अनुभव मला यावा, तो अपरिवर्तनीय असावा, दृढ असावा, अपरोक्ष असावा, याच्यासाठी मग जीवनामध्ये त्या साधकाला ती साधना, शिष्याला साधना करावी लागते. पण त्याला एक दिवस मग अहम ब्रह्म अस्मी असा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष असा अर्थ होतो त्याचा. आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? मगाशी आपण जे बोललो, परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे देखत खेवो ओळखे, म्हणे हे तत्व मी. आणि म्हणे याचा अर्थ आता तो अनुभव घेतो, कारण तिथे म्हणायला आणि बघायला कोणी शिल्लकच नाही आहे आता, कारण ते प्रतिबिंब बिंबात मिळून गेलेलं. आता बिंबच उरलं फक्त. म्हणणार कोण आणि कोणाला? त्याला म्हणायचं आत्मत्वाने आलेला अनुभव, एकरूपत्वाने आलेला अनुभव, त्यालाच म्हणायचं अपरोक्ष अनुभव. साक्षात आलेला अनुभव, त्यालाच म्हणायचं साक्षात्कार. साक्षात ते होणे, असा अपरोक्ष साक्षात्कार त्या शिष्याला होतो. आणि मग त्याच क्षणी संपूर्ण शोक निवृत्ती होऊन अखंड आनंदाचा लाभ होतो. अखंड आनंदाचा लाभ होतो. कशासाठी हे सगळं सुरू आहे? आणि इथे तत्वमसी या महावाक्याचा बोध पूर्ण होतो. सद्गुरूंनी, मी जसं म्हणालो, हे बोध महावाक्य म्हणून आपण याचा विचार करतो आहोत. सद्गुरू बोध करतायत, शिष्याला उपदेश करतायत, आणि शिष्य या जेव्हा अनुभवापर्यंत चढतो, अहम ब्रह्म अस्मी, तिथे तो बोध पूर्ण होतो. आणि त्या बोध पूर्ण होण्याचा परिणाम म्हणून शोकाची संपूर्ण निवृत्ती होते आणि आनंदावाप्ती असं म्हणतात त्याला. अखंड आनंद, मग आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, असं त्या साधकाचं जीवन होऊन जातं. या ठिकाणी आपला तत्वमसी या महावाक्याचं चिंतन पूर्ण झालं. 3 महावाक्यांचा अभ्यास आत्तापर्यंत आपण केला. 3ही महावाक्यांचं लक्ष्यार्थ शेवटी एकच आहे, अर्थातच. निष्कर्ष त्याचा अंतिम एकच आहे, एकच सत्य ते सांगतात, जीवो ब्रह्मैव नापरः. थोडे त्याचे पैलू वेगळे आहेत, त्याच्यासाठी आपण त्यांचा स्वतंत्रपणे विचार करतो आहोत. 4 वेदांची 4 महावाक्य. तर आज छांदोग्यातलं हे तत्वमसी महावाक्य, त्याचा आपला अभ्यास पूर्ण झाला. पुढच्या सत्रामध्ये आपण उरलेलं जे 4थं महावाक्य, त्याचं चिंतन करूया. आणि या सर्व महावाक्यांचा जो उद्देश, फल
आनंद त्याची प्राप्ती आपल्या सर्वांना व्हावी अशी सदिच्छा परमेश्वराच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी करतो आणि आजचे चिंतन पुष्पही त्यांच्याच चरणी अर्पण करतो. थांबतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अंकेश दादा, मी तुम्हाला इथूनच नमस्कार करते. महावाक्यांचा अभ्यास करण्याच्या, जर का आपल्याला खरोखर त्याच्यामध्ये पुढे जायचं असेल तर दादांनी स्पष्ट केलं की तुमची वृत्ती अंतर्मुख व्हायला हवी आणि ही अंतर्मुख वृत्ती होण्यासाठीच अनेक साधना मार्ग आहेत. आणि आजच्या भजनामध्येही आपण हेच ऐकणार आहोत की जर का तुम्हाला आयुष्यामध्ये गुरुसंगती लाभली तर त्यांनी तुम्हाला निश्चितच तुमची वृत्ती अंतर्मुख व्हायला मदत होते. या अर्थाचं परमपूज्य सद्गुरू श्रीराम महाराज यांचं भजन आहे, लाभता जीवनी गुरु संगती. हे भजन आज आपल्या पुढे सादर करणार आहे चिरंजीव राम खांडेकर. राम, तू आला आहेस? हो. जय श्रीराम. मंगेश काका, तुम्हाला इथूनच नमस्कार करतो. लाभता जीवनी गुरु संगती, होतसे अंतरमुख वृत्ती, होतसे अंतरमुख वृत्ती, होतसे अंतरमुख वृत्ती. गुरुदेवांच्या सहवासात, गुरुदेवांच्या सहवासात सेवा भावे रमणे नित्य, सेवा भावे रमणे नित्य, सेवा भावे रमणे नित्य. आज्ञा पालन स्वधर्म सत्य, आज्ञा पालन स्वधर्म सत्य, एकची भक्ती, हो एकची भक्ती, होतसे अंतरमुख वृत्ती, होतसे अंतरमुख वृत्ती, होतसे अंतरमुख वृत्ती. गुरु आज्ञेने स्वधर्म कर्म, गुरु आज्ञेने स्वधर्म कर्म, करता कळते जीवन वर्म. गुरु आज्ञेने स्वधर्म कर्म, करता कळते जीवन वर्म. गुरु भक्तांचा एकची धर्म, गुरु भक्तांचा एकची धर्म, प्रगटे सहजगती, हो प्रगटे सहजगती, होतसे अंतरमुख वृत्ती, होतसे अंतरमुख वृत्ती, होतसे अंतरमुख वृत्ती. गुरुमार्गाचा अभ्यासाने, गुरुमार्गाचा अभ्यासाने
मानव जन्मे कृतार्थ होणे, मानव जन्मे कृतार्थ होणे, गुरुमार्गाच्या अभ्यासाने मानव जन्मे कृतार्थ होणे, गुरुबोधाचा प्रकाश ध्याने, गुरुबोधाचा प्रकाश ध्याने, करणे आत्मोन्नती होतसे अंतरमुख वृत्ती, होतसे अंतरमुख वृत्ती। स्वयं समर्थ गुरुनारायण, 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 स्वयं समर्थ गुरुनारायण, दिव्य प्रकाशी युग भगवान, दिव्य प्रकाशी युग भगवान, गुरुचरणासी जाता शरण, गुरुचरणासी जाता शरण, श्रीरामा शांती हो, श्रीरामा शांती होतसे अंतरमुख वृत्ती, होतसे अंतरमुख वृत्ती, होतसे अंतरमुख वृत्ती, अंतरमुख वृत्ती, अंतरमुख वृत्ती। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।